महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान दिन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या प्रसंगी कालकथित जिजाबाई देवीदास वाल्हे आईंचा प्रथम स्मृतिदिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आईच्या पश्चात ज्येष्ठ पुत्र किशोर देवीदास वाल्हे, सिद्धार्थ देवीदास वाल्हे, श्रीकांत देवीदास वाल्हे, मुले निर्मला दगडू ब्रह्मे, कल्पना संजय सैंदाने आणि प्रतिभा मिलिंद पगारे, संपूर्ण परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, नातेबंधू या सर्वांना सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त होण्यासाठी आपण बुद्ध पूजा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. विशेष रूपाने आईसाठी आपण बुद्ध पूजा केली, परितदेशना आपण संपन्न केली. थोडक्यामध्ये धम्मदेशना या ठिकाणी होईल. आपण जर श्रद्धेनं श्रवण केलं, हा विधी आपण का करतो, कशासाठी करतो, हा विधी करण्यामागचा आपला उद्देश काय आहे, म्हणजे केवळ फुलं ठेवणे, हार घालणे, मेणबत्ती लावणे, अगरबत्ती लावणे जे सर्व काही संपत असं बिलकुल नाही. एखादी गोष्ट प्रज्ञापूर्वक जर आपण केली, जे सम्यक दृष्टीने जर आपण केली, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्कीच होत असतो. जे आपले अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, आपले माता पिता असतात, जे आपल्यामधून निघून गेले असतात, त्यांच्या अनंत असीम आपल्यावरती उपकार असतात, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. माता पितु पठानं कुत्त दारस संग हो, अनाकुलाच कमंता इतंग मंगलमुत्तम. 26 वर्षापूर्वी भगवंताने हा उपदेश दिला की माता पित्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, आपल्या मुलाबाळांचा योग्य प्रकारे आपण सांभाळ केला पाहिजे आणि सम्यक मार्गाने, योग्य मार्गाने आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हा उपदेश, हा सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो. हा निसर्गाचा नियम आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. जन्म जसं सत्य आहे तसंच मृत्यू सुद्धा सत्य आहे. आता इथे मी जी बुद्ध पूजा केली, जे बुद्ध वचन म्हटलं, जे 26 वर्षापूर्वी भगवंताने या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी सांगितलेलं आहे. आता मी जे बोललो ते बऱ्यापैकी म्हटलं तरी हरकत नाही, 99% लोकांना समजलंच नसेल. कोणाकोणाला समजलं हात वर करावं. काय सुरुवातीपासून मी काय बोललो याचा कोणाला काय अर्थ कळाला? कोणालाच नाही. मग असं तुमच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला नाही की भंतेजी काय बोलले? म्हणजे असं आहे का की एखादा जसं अन्य बांधव धर्माचे जे ब्राह्मण विधी करतात, पूजा करतात, किंवा अन्य धर्माचे जे काही पूजा केली आणि संपलं सर्व, असं होतं का? आपल्याला प्रज्ञा आहे ना, आपल्याला विवेक आहे, आपल्याला बुद्धी आहे. मग नेमकं आपण काय करतो, कशासाठी करतो हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही? ते जर कळालं तर त्याचा लाभ होईल आपल्याला. पण ती जर गोष्ट आपल्याला कळाली नाही तर त्याचा काही लाभ होणार नाही. आणि त्यामुळे थोडक्यामध्ये मी तुम्हाला इथे काय आपण बोललो हे सांगण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहे. अधिक काळ काही बोलणार नाही. भूका लागल्या का? नाही ना? मला सांगा भूका लागली.
म्हणजे मग बंद करतो मी. 10-15 मिनिटं चालेल ना? चालेल. अर्धा तास का 10-15 मिनिटं? हा, 10-15 मिनिटापर्यंत बोलेल. तसं वाढलं तर वाढलं, मग काय फरक पडत नाही. जेवढं जास्त भूक लागली तेवढं जास्त जेवते माणूस. आणि मला असं वाटतं की मांडा पुरणपोळी आहे, मला दिलं मग सगळ्यांना आहे का मांडा पुरणपोळी? मग ठीक आहे, जास्त भूक लागली की थोडं जास्त अधिक जेवतो आपण, ऐक ना, तेवढं पुण्य लाभेल. पण उद्देश हा आहे की आपण जे करतो ते कळायला पाहिजे आपण, आहे की नाही? जर आपल्याला ते कळालंच नाही तर मग काही त्याचा अर्थ होत नाही. सम्यक दृष्टी भगवंताने सांगितलेली आहे, राईट व्ह्यू, म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय. असारे सार मत्तिनो सारेच सार दस्सिनो, ते सार नादि गच्छन्ते मिच्छा संकल्प गोचरा, असं भगवंताने म्हटलं. म्हणजे सत्याला सत्य आपण समजलं पाहिजे, असत्याला असत्य आपण समजलं पाहिजे. जर सत्याला असत्य म्हणून जर जीवन मनुष्य जगत असेल तर त्याला सत्य कळेल का? कळणार नाही. पण असत्याला असत्य म्हणून जर जीवन जगत असेल तर सत्य कळणार नाही. त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. भगवंताचा जो धम्म आहे तो मानवी हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे. मनुष्य जन्मास येतो, मृत्यूला प्राप्त होत असतो. जन्म आणि मृत्यू हा जो मधलं काही अंतर आहे, ज्याला आपण आयुष्य म्हणत असतो, आयुष्य आपण किती जगलो, कसं जगलो याला महत्व नसून आपण आयुष्य कशा पद्धतीने जगलो याला विशेष महत्व आहे. कारण मानवी जीवनामध्ये बघा, मनुष्याचं जे आयुमान आहे, आयुष्य आहे, तर सर्वाला काही सारखंच मिळत नाही. कधी कधी आपण बघतो की मातेच्या गर्भामध्येच बाळ मृत्यूला प्राप्त होतात. कधी कधी मातेच्या गर्भामध्ये बाहेर आल्यानंतर मृत्यूला प्राप्त होतात. कधी 1 महिन्याचे होतात, कधी 6 महिन्याचे, वर्षभराचे, कोणी 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, आणि कोणाला दीर्घ आयुष्याचा लाभ होतो. म्हणजे हे मानवी जीवनाचं सत्य आहे. भगवंत असे म्हणतात की जेवढं काही आयुष्य म्हणजे आपल्याला प्राप्त होत असते तर तेवढं आयुष्य आपल्याला मिळत असते. तुम्ही जर असं म्हणसाल की मी खूपच धनवान आहे, नाही का, माझ्याकडे खूप संपत्ती आहे आणि मला जेवढं पाहिजे तेवढं आयुष्य मी वाढवू शकतो, होईल का असं? असं होणार नाही. तुमच्याकडे कितीही संपत्ती असेल तरी तुमचं एका दिवसाचं तर लय दूर राहिलं, 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य तुम्ही वाढवू शकत नाही. जेवढं आपलं ठरलेलं असतं तेवढंच फक्त आपल्याला ते मिळते. आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये हे जे आयुष्य आपल्याला प्राप्त होत असते तर ते अनंत आणि असीम पुण्यामुळे आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे हा जो पुण्याचा भाग आहे, आता हा जो आपण विधी करत असतो, माता पित्याने आपल्याला ते अनंत उपकार केलेले असतात, त्यांच्यामुळे आपल्याला जन्म दिला असतो, त्यांनी आपला सांभाळ केला असतो, लहानाचं मोठं केलं असतं. आणि आपल्यामध्ये जेवढे काही चांगले सद्गुण असतात ते सर्व चांगले सद्गुण माता पित्यांमुळे आलेले असतात. आपल्यामध्ये जेवढे काही वाईट गुण असतात तर त्याच्यामध्ये माता पित्यांचा काही दोष नसतो. तो आपल्या स्वभावाचा दोष असतो, तो आपल्या आचरणाचा दोष असतो, तो आपल्या मित्रत्वाचा दोष असतो. आणि संसारामध्ये जीवन जगत असताना ज्या ज्या लोकांसोबत आपला सहवास येतो त्या त्या लोकांचा तो दोष असतो. परंतु माता पिता हे आपल्यासाठी आदर्श असतात, माता पिता हे आपल्यासाठी गुरु असतात, माता पिता आपल्यासाठी हे मार्गदर्शक असतात. आणि त्यामुळे माता पित्यांचे अनंत उपकार आहे. एकदा बघा, भगवंत असे म्हणतात की माता आणि पिता या दोघांना आपण आपल्या खांद्यावर घेऊन आयुष्यभर जरी फिरलो तरी एक तीर मात्र अंश सुद्धा मनुष्य आपल्या माता पित्यांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. एवढं असीम असं पुण्य माता पित्यांचं आपल्यासाठी असतं. आणि त्यामुळे आपण या संसारामध्ये जीवन जगत असताना त्यांची जिवंतपणे सेवा केली पाहिजे. आणि जे जे लोक जिवंतपणे सेवा करतात त्यांना पश्चाताप करण्याचा बिलकुल काहीच भाग नसतो. आता आम्ही एक 8 दिवसापूर्वी वाले परिवाराकडे आलो होतो, तसं गृहप्रवेश सुद्धा आम्हीच केला. म्हणजे या घराचा गृहप्रवेशाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही आलो होतो. आमचे बिराडे, श्रीकांतजी बिराडे हे आमच्या संपर्कामध्ये असतात युट्यूबच्या माध्यमामधून. नेहमी त्यांना आम्ही लिंक पाठवत असतो. आणि आम्ही अमळनेरला 8 दिवसापूर्वी आल्यानंतर पुन्हा घरी आलो. बऱ्याच वेळापर्यंत, तसं तर म्हणजे एवढा वेळ आम्ही कुठं बसतच नाही, परंतु मला वाटतं 1 तासभर म्हणजे सरांसोबत, ताईंसोबत आम्ही त्या दिवशी चर्चा केली.
आणि सर्वच काही सुखदुःखाच्या गोष्टी ते सांगत होते. तर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या जे सांगण्यावरून म्हणजे जे काही पुण्यकर्म आहे, सेवा करण्याचा भाव त्यांना प्राप्त झाला. सेवा केली आणि ज्यांनी ज्यांनी कोणी म्हणजे परिवारामध्ये एकच व्यक्ती सेवा करतो असं नाही आहे. ज्यांना ज्यांना जे पुण्य प्राप्त होते, मग मुलं असतील, मुली असतील, नातं असतील, नातवंड असतील, आहे की नाही, म्हणजे जे जे काही लोक आपल्या परिवाराची, आपल्या माता पित्याची सेवा करत असतात, तर ते आपलं असीम पुण्य असते. कारण भगवंत असे म्हणतात की एकदा बघा, एक भिक्खू आजारी पडलेला असतो आणि तो भिक्खू कोणाच्या कामी येत नाही, कोणाचं काम ऐकत नाही. स्वभावामध्ये संसारामध्ये लोक असेही असतात. तर एक भिक्खू सुद्धा तसाच होता. तर मग तो मलमूत्रामध्ये पडला. मलमूत्रामध्ये पडल्यामुळे मग इतर भिक्षुक आहे त्याची सेवा करू नाही लागले आणि मग त्याचा दुर्गंध पसरला. मलमूत्राचा दुर्गंध पसरला. तर एवढा दुर्गंध पसरला त्या श्रावस्ती शहरामध्ये, ही गोष्ट बघा भगवंताकडे गेली आणि भगवंत आले. मग तिथे म्हणते आनंद भगवंताचे शिष्य भगवंत भिक्खूंना विचारू लागले की भिक्षूंनो, हा भिक्षू एवढा आजारी आहे, एवढा दुःखग्रस्त आहे, मलमूत्रामध्ये पडला आहे, तुम्ही त्यांची का सेवा करत नाही? तर भिक्षू म्हणाले की भगवान, हा कोणाच्या कामी नाही आला, हा कोणाचं ऐकत नाही, याने कोणाची सेवा केली नाही, हा कोणाला चांगला बोलत नाही, मग भगवान याची सेवा कोण करेल? तर भगवंत असेल की हो असं आहे का? भगवंत त्या भिक्खूला विचारतात. तर तो भिक्षू सुद्धा म्हणतो की हो भगवान, मी कुणाची सेवा केलेली नाही. कारण आपण जर कोणाची सेवा करेल तर आपली कोणीतरी करेल, पण आपण जर कोणाची करत नसेल तर आपली कोणी करेल का? कारण हा निसर्गाचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवेल. हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे तो कुठल्याही प्रकारे तो सांगतो की भगवान, मी काही सेवा नाही केली. आणि मग भगवंत म्हणे ठीक आहे. बघा भगवंताने त्याची सेवा केली. आपलं जीवन क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे काय होईल हे आपण सांगू शकत नाही. मनुष्याच्या जीवनाचा बघा बिलकुल भरोसा नाही आहे. जेवढं काही आपल्याला आयुष्य मिळतं तेवढं आयुष्य आपण नेहमी चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म केलं पाहिजे. चांगल्या प्रकारचा स्वभाव, चांगल्या प्रकारचा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. जर चांगल्या प्रकारचा भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर नक्कीच बघा आपलं स्वतःचं कुशल कर्म असते, स्वतःचं पुण्यकर्म असते आणि इतरांना सुद्धा त्या पुण्याचा, कुशल कर्माचा भाव आपल्याला प्राप्त होत असतो. माता पित्यांसाठी आपण जे पुण्यकर्म करत आहोत, इथे आपण सील ग्रहण केलं. तुम्ही जीवन जगण्याचा श्रेष्ठ मार्ग भगवंताने सील सांगितला आहे. कारण 5 सील आहे. 5 सील जर मनुष्याच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण असतील, त्या 5 सीलाचं जर मनुष्य आचरण करेल तर खऱ्या अर्थाने तो सुखाला प्राप्त होऊ शकतो. पूजा केलेली आहे. कारण पुण्यकर्म कशामुळे होते? एक तर दानकर्म केल्यामुळे, दुसरी गोष्ट शीलाचं पालन केल्यामुळे आणि तिसरी गोष्ट प्रज्ञेचा अभ्यास केल्यामुळे. म्हणजे जो व्यक्ती आपल्यामधून निघून जातो तर त्याला पुण्याचं अनुमोदन करत असतात. म्हणजे हे पुण्याचं अनुमोदन जे काय आपण करतो, निसर्गामध्ये विलीन असणारे त्यांचे जे 4 महाभूत असतात आणि पंचस्कंद असतात, तर त्यांना सुगती प्राप्त होण्यासाठी या पुण्याचा भाव त्यांना सहाय्यक ठरत असतो. आणि त्यामुळे तुम्ही आता दान पुण्य केलं, जसं मला भोजन दान दिलं, म्हणजे आज दिवसभर माझ्याकडून जे काही धम्माचं काम होणार आहे, हे सर्व पुण्य वाल्य परिवारांचं आहे. कारण तुमच्या भोजनामुळे मला 4 गोष्टी प्राप्त झाल्या. तुमच्या भोजनामुळे, तुम्ही तर भोजन दिलं, पण त्या भोजनामुळे 4 गोष्टी मला प्राप्त झाल्या. माझं आयुष्य वाढलं. आज तुम्ही दिलेल्या भोजनामुळे माझं आयुष्य वाढलं. माझा वर्ण सतेज झाला. कारण भुकेला चेहरा कसा असतो? दुःखी असतो, कष्टी असतो. पण भोजन केलं की मनुष्य एकदम ताजा तवाना होतो. म्हणजे चेहरा प्रसन्न वाटते माणसाला. म्हणजे आयुष्य वाढलं, माझा वर्ण वाढला. भूक जेवण केलं की माणसाला सुख लाभते, ऐका सुखी होतो मनुष्य. म्हणजे सुख सुद्धा लाभलं आणि बल सुद्धा प्राप्त झालं. बोलण्यासाठी बल मिळालं ना. जर समजा उपाशीपोटी मनुष्य बोलू शकतो का? अधिकारापर्यंत नाही. तर तुम्ही दिलेल्या भोजनामुळे मला शक्ती सुद्धा मिळाली, बल सुद्धा मिळालं. म्हणजे दिवसभर आज माझ्याकडून जे जे काही पुण्यकर्म होईल, जे जे कुशल कर्म होईल, जे जे काही धम्माचं काम होईल, तर हे सर्वच्या सर्व पुण्य आज वाल्हे परिवारांना आहे. कारण त्यांनी ते भोजन दिलं. म्हणजे भोजन दानाचं हे दान पुण्य तुम्ही केलं. तुम्ही शील ग्रहण केलं, 5 शील तुम्ही ग्रहण केले, पंचशील तुम्ही ग्रहण केलं. त्याच्यामध्ये पानातिपाता वीरमणी शिखापदं समादयामी, म्हणजे मी कोणत्याही प्राण्यांची हत्या करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. आदिनदाना वीरमणी, म्हणजे मी कुठल्याही चोरीचं कर्म जे आहे तर ते चोरीचं कर्म मी करणार नाही. कामे सुमिच्छाचारा वीरमणी, मी ब्रह्मचर्याचं म्हणजे पालन करेल.
अकुशल भाव, वाईट भाव माझ्या चित्तामध्ये मी निर्माण करणार नाही. मुसावादा वीरमणी म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मी निंदानालस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही. सुरामेर यमज म्हणजे मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. हे 5 सील आहे बघा. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, मी कुठल्याही प्रकारे दुःखाला प्राप्त नाही झालं पाहिजे, तर त्या मनुष्याने प्राण्यांची हत्या करू नये, त्याने चोरी करू नये, त्याने अकुशल कर्म करू नये, त्याने खोटं बोलू नये, त्याने कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थ सेवन करू नये. या 5 शिलाचं आचरण करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ सुखाला प्राप्त होत असतो. त्यानंतर आपण बुद्ध वंदना केली, म्हणजे बुद्धांचे गुण, बुद्धामध्ये असणारे जे गुण आहे त्या 9 गुणांचं आपण वर्णन केलं. धम्मामध्ये असणारे जे 6 गुण आहे त्या 6 गुणांचं वर्णन केलं आपण. संघामध्ये असणारे जे 9 गुण आहे त्या गुणांचं आपण वर्णन केलं आणि पुण्याचं आपण अनुमोदन केलं. म्हणजे हे जे पुण्यकर्म आहे हे सर्वच्या सर्व पुण्यकर्म आपण आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी हे पुण्याचं बघा आपण अनुमोदन केलं आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण जेव्हा जेव्हा या संसारामध्ये जीवन जगत असताना कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, चांगले कर्म करत असतो. कारण कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. वारसा ज्याला भगवंताने असं म्हटलं आहे, संपत्तीचा वारसा तर मिळतोच आपल्याला. ऐक ना, माता पित्याने जे काही संपत्ती कमावली असते त्या संपत्तीचा वारसा तर आपल्याला मिळतो. त्यांची इच्छा असेल किंवा नसेल तरी वारसा मिळतो. परंतु कर्मरूपाचा वारसा आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की आपले जे कर्म असतात, आपला जो वारस असतो, तर आपला वारस हे आपले कर्म असतात. आणि त्यामुळे नेहमी चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा. जेवढं अधिक अधिक आपण चांगलं कर्म करू, कुशल कर्म करू, पुण्यकर्म करू, तेवढं अधिक अधिक सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. कारण सुख हवं आहे ना. ऐका, प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलं पाहिजे, मी समाधानी असलं पाहिजे, मी आनंदी असलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु प्रत्येकच मनुष्य सुखी आहे का? प्रत्येकच मनुष्य समाधानी आहे का? असं जर आपण चिंतन मनन केलं तर पावलो पावली आपल्याला लोक दुःख दिसतात, ऐक ना, बेचैन दिसतात, कष्टी दिसतात. भगवंत असे म्हणतात की ज्यांना असं वाटतं की मी अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगलं पाहिजे, तर आपण बघा नेहमी शिलाचं पालन केलं पाहिजे, नेहमी सदाचाराचं आपण पालन केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म, धम्माचं आचरण आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. धम्माचं आचरण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे हा जो पुण्याचा क्षण आहे बघा, आज परिवाराच्या वतीने जे जे काही परिवार कुशल कर्म करत आहे, पुण्यकर्म करत आहे, दान कर्म करत आहे, हे संपूर्ण दान कर्म, हे संपूर्ण कुशल कर्म आपण आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी हे सहाय्यक ठरणार आहोत. आता हे 4 महाभूत आणि पंचस्कंद नेमकं काय आहे? तर आपलं शरीर हे 4 घटकाने बनलेलं आहे. नाम आणि रूप ज्याला असं म्हटलेलं आहे. आपलं हे शरीर 4 घटकाने बनलं. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे ठिसूळ पदार्थ, आप म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारं पाणी, आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे, आपल्या शरीरामध्ये हवा आहे. म्हणजे पाणी, हवा, उष्णता आणि हाडाच्या स्वरूपामध्ये ज्याला पृथ्वी असं म्हटलं आहे. म्हणजे हे 3.5 हाताचं शरीर याला पृथ्वी असं म्हणतात. आणि जे काही जग ज्याला आपण पाहतो त्याला सुद्धा पृथ्वी असं म्हणतात. आपल्या शरीरामधील एकही घटक जर कमी झाला तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. अगदी या निसर्गामधील एकही घटक कमी झाला तरी संपूर्ण ही सृष्टी नष्ट होत असते. ज्याला नाम असं पृथ्वी असं म्हटलं आहे. म्हणजे शरीर स्वरूपामध्ये नाम, रूप, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 5 उपादान स्कंद आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये जे काही हे 5 उपादान स्कंद आहे, नाम, रूप, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, ज्याला नाम चित्त असं म्हटलं आहे भगवंताने. आणि त्यामुळे या चित्तावरती होणारा जो संस्कार असतो, हा होणारा संस्कार अत्यंत महत्वपूर्ण असतो. आणि त्यामुळे मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नसतं. मनुष्य, भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत मनुष्यांच्या तृष्णा, काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा नष्ट होत नाही, नाहीशा होत नाही, तोपर्यंत मनुष्य या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्मग्रहण करत असतो. आणि त्यामुळे हे जे काही सर्व प्रकारचं हे जे भवचक्र आहे, या सर्व प्रकारच्या भवचक्राला नष्ट करण्यासाठी, पार करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी
चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे. आणि त्यामुळे आज या प्रसंगी वाल्हे परिवाराने आईच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, जे काही दान पुण्य करत आहेत, हे संपूर्ण कुशल कर्म, पुण्यकर्म, दान कर्म आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना मी व्यक्त करतो. आईच्या जाण्यामुळे परिवाराला सुद्धा जे काही दुःख झालं आहे, हे दुःख बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने, तुमच्या स्वतःच्या कुशल कर्माच्या बलाने, पुण्यकर्माच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. म्हणावं साधू साधू साधू. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा. साधु. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, दीर्घायुष्य हो.